हाय हॅलो नमस्कार। आज तर पाहूया चला जांभळीचं झाड, जांभळ झाडाला कसे येतात आणि ते कसे काढायचे। आणि इतकी छान जांभळ आलेली आहे ना आमची, इतके मस्त काळे काळे भोर, काही काळे आहेत, काही लाल, काही अजून हिरवे पिकायचे बाकी आहेत। तर ते जांभळीचं झाड दाखवते मी। आपण जे जांभूळ विकत आणतो ते किती कॉस्टली असतं खूप। तर प्रत्येकाने जर आपल्या शेतामध्ये एक जरी जांभळाचं झाड लावलं तर ते खूप सफिशियंट होतात आणि खूप जास्त होतात। तर ते जांभळ दाखवते मी। आणि आमचे जांभळ असं झाले की खूप खाली त्याच्या फांद्या आलेल्या आहेत, त्यामुळे इझिली आम्ही हाताने तोडू शकतो। तर ते जांभळाचं झाड मी दाखवते। त्याआधी त्याच्या बाजूलाच ह्या ना केळीची झाडं आहेत। तर एकदम असं याला काही खूप जागा लागत नाही, साईडला एकदम शेताच्या कडेला म्हणजे बांध म्हणतात ना त्या टाइप मध्ये आम्ही हे केळीची झाडं लावलेली आहेत। या पद्धतीनं केळीच्या साईडलाच हे छोटस असं येतं, मग हेच काढायचं आणि दुसरीकडे लावायचं। आणि ह्या झाडाला जर एकदा केळी आली तर याला परत केळी लागत नाही, मग ते झाड हे कापून काढायचं आणि हे दुसरीकडे इथं ठेवलं तर चालतंय का, इथं पण ठेवलं तरी चालतंय। हे मी दाखवते केळी कशी आलेली आहे ती, हे पाहू शकता। ही आमची छोटीशी छोटीशी हिरवी हिरवी केळी, मस्त छान आली, मस्त आली केळी। तर या पद्धतीने हे फक्त शेतीच्या बांधाच्या म्हणजे जे आपलं शेत आहे त्याच्या कडेने लावलेली आहेत। वाव, इथं पण मस्त मोठी केळी आली, ही छोटीशी केळी। म्हणजे केळी पण आपली घरचीच, केळी पण विकत आणायची गरज नाही। आणि आजकालच्या केळी पिकवण्याची जी प्रोसेस आहे ती चांगली नाहीये, नुसते दिसायला वरून पिवळी दिसते आणि नंतर ते खायला गेलं का त्याला टेस्ट पण लागत नाही। मग आपण ही जर अशी घरीच थोडे छोटे झाडं लावली तर ते केळी येत राहती। तर आता पाहूया आपण जांभूळ। बघा, ही जमीन म्हणजे शेत आपलं आणि हे जांभूळ, आमचे झाड जांभूळचं कसं टेकलंय, म्हणजे पूर्ण हे आपल्या जमिनीला टेकलेलं आहे। आणि ही जांभळं कशी आलीत बघा आता तुम्हीच, सुंदर अशी। जर झाडाखाली येऊन जर जांभूळ पाहिलं तर कुणाला मोह होणार नाही, असं मस्त जांभळं खावीत। वाव, कसलं भारी दिसायले ना हे जांभळं। चला आता हे हरिओम जांभळं काढायचे। आणि याच्या जांभळीच्या खाली आलं ना असं गार वाटतं ना, सावली पण एकदम अजिबात झळायला लागत नाहीत, काही नाही। हे झाड असं थोडस जरासं आहे मोठं, पण हे अजून मोठं दिसलं असतं, पण गेल्या वर्षी एवढा पाऊस आणि एवढी वारं झालं होतं ना, तर गेल्या वर्षीच ना, तर ते पूर्ण त्याची हे फांटे होते ना वरच्या साईडचे, ते सगळे फांटे तुटून गेलेले आहेत, मोडलेले आहेत। हे आपण आता झाड पाहिलं जांभळाचं, तर जांभूळ खाण्याचे फायदे काय आहेत आणि जांभूळ खाल्ल्याने काय होतं तर ते पाहूया। आणि जांभळाचं अक्षरशः म्हणजे जांभूळ तर आहेच आहे उपयुक्त, त्याचं बी पण किती उपयुक्त आहे हे तर सगळ्यांना माहितच आहे, तरी पण मी थोडक्यात सांगते। तर जांभळाचा पहिला फायदा म्हणजे मधुमेहावर नियंत्रण, म्हणजे डायबिटीज कंट्रोल। तर जांभूळ हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। आणि जांभळाच्या बिया त्याची जर पूड केली आणि त्याचं दररोज जर आपण सेवन केलं, म्हणजे दररोज जर ते खाल्ले तर साखरेचं जे प्रमाण आपलं म्हणजे डायबिटीज आहे तर ते नियंत्रित राहते। आणि पचन क्रिया सेकंड म्हणजे दुसरा फायदा म्हणजे की पचन क्रिया जे आहे आपले ते सुधारते। तर जांभूळमध्ये असणारे तंतू आणि अँटीऑक्सिडंट पचन शक्ती सुधारण्यास मदत करते। तर हे आहे पचन सुधारण्यासाठी फायदा। आणि दुसरं म्हणजे बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट साफ राहते। तर तिसरा फायदा म्हणजे रक्तशुद्धी, ब्लड प्युरिफिकेशन। जांभूळ खाल्ल्यास रक्त शुद्ध होते आणि त्वचेच्या आजारापासून बचाव होतो। तर चौथा फायदा आहे तो म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते। तर जांभुळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते। आणि पाचवा फायदा आहे हाडे मजबूत होतात, म्हणजे आपले बोन्स जे असतात ते स्ट्रॉंग होतात। तर जांभूळमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे पण मजबूत होतात। आणि सहावा आहे ते त्वचेसाठी फायदेशीर आहे, म्हणजे आपली स्किन आहे ते चांगली होती। तर जांभूळ खाल्ल्याने त्याच्यामध्ये त्वचेला चमक येते आणि सुरकुत्या ज्या आहेत त्या सुरकुत्या कमी होतात, म्हणजे कमी होण्यास मदत करते। तर त्यामुळे जांभूळाचं झाड हे प्रत्येकाने शेतात लावावं आणि त्याचं सेवन करावं। म्हणजे कसं असतं ना, जे म्हणतात ना की
विकत्रीचं किती पण आणा ते पुरत नाही आणि घरचं सरत नाही. त्या प्रकारे हे आहे बघा. जर तुम्ही जर शेतात असं एकच जरी झाड लावलं तरी त्याचे किती जांभळं येतात. मग एवढे जांभळं काय आपण खाणार आहेत का? एवढे जांभळं थोडी सरतात. आणि घरचे विकत आणलेले जांभूळ किती असतं? किलोभर आणा, अर्धा किलो आणा, ते चुटपुट कुठं आणलं आणि कुठं खाल्लं काय ते कळत पण नाही. 200 रुपये किलो अजून त्याचा भाव. तर या पद्धतीनं मला वाटतं सगळ्यांनी एकतरी झाड जांभळाचं शेतामध्ये लावावं. मस्तच. तर आता आपण पाहिली जांभळाची माहिती, जांभळं खाल्ल्याने काय होतं आणि काय काय त्याचे फायदे आहेत. तर जांभूळ काढताना तर आता हे सगळेच लाल पण दिसत आहेत, हिरवे पण दिसत आहेत, काळे पण. मग नेमकं कोणतं जांभूळ विकत घेताना पण आपण कसल्या प्रकारचं जांभूळ घेतलं पाहिजे? तर आपण पाहिलं ना, तर मी दाखवते कोणतं जांभूळ का घेतलं पाहिजे ते. थोडंसं तोडून दाखवते. आणि हे खूपच नाजूक असतं याचं, त्यामुळे हे इझीच काढावं लागतं हळूहळू. तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीनं शक्यतो काळे जे झालेले आहेत ते काळे जांभळच काढायचे. आणि हे जे असे असतात हे लाल किंवा अजून हे थोडेसे हे जरा झालेत काळे, पण कुठले दाखवते, हे असे लालसर जांभळं कधीच घ्यायचे नाहीत. दिसायला छान दिसतात पण ते खायला तुरट लागतात, चांगले गोड लागत नाहीत. जे काळे भोर झालेले असतात ते जांभळं खायला चांगले लागतात. हे बघा, हे मी जांभळं काढलेत, मस्त ताजे जांभळं झाडाचे एकदम छान. आणि मी खाल्ले, हे इतके छान आहेत ना, मस्त जांभळं आहेत.